पिंपळकर आणि आपण पाहतोय कन्या राशीचं 2024चं राशी भविष्य. कन्या राशी पृथ्वी तत्वाशी संबंधित रास आहे. हे नाजूक आहे, प्रेमळ आहे आणि एप्रिल 2024च्या अखेरीस गुरु तुमच्या 8व्या भावात राहील. राहू केतू तुमच्या पहिल्या आणि सप्तम भावात असतील. शनी वर्षभर 6व्या भावात राहणार असून शनीची ही स्थिती तुमच्यासाठी अनुकूल राहील. 1 मे 24 पासून गुरु ग्रह चंद्र राशीतून 9व्या भावात प्रवेश करेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये नाविन्यता आणता येईल. त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये आत्मविश्वास आणि ताजेपणा येईल. आपल्या राशीला बोलण्याची सवय आहे आणि अर्थातच आपण टाकल्याला सुद्धा कंगवा विकू शकता. बुधा आपला उत्तम असल्यामुळं यावेळेस तुमच्या करिअरमध्ये खूप चांगल्या संधी तुम्हाला मिळतील. 1 मे 24 पासून तर तुम्हाला प्रमोशन मिळणे, पैशामध्ये इजाफा, वाढ होणे या गोष्टी पाहायला मिळतील. जे लोक नोकरीच्या शोधात असतील त्यांना नोकरीच्या संधी मिळतील. व्यवसायासाठी जर उत्सुक असेल तर व्यवसायाच्या दृष्टिकोनातून चांगली पावलं या कालावधीमध्ये पडणार आहे. बरोबर वेगवेगळ्या संधी तुमच्या जीवनामध्ये येतील, तर त्या संधी ओळखून त्या संधी साधल्या पाहिजेत, अर्थातच काळजीपूर्वक. 6व्या भावात शनीची जी उपस्थिती आहे तुम्हाला करिअर आणि भविष्याच्या दृष्टीने शुभ परिणाम देणारी आहे. 1 मे 24 पासून बृहस्पतीची स्थिती तुम्हाला तुमच्या करिअर, पैसा इत्यादी खूप संधी देईल. त्यामुळे त्या संधी साधून त्याचा फायदा करून घ्या. मुळातच कन्या राशी तशी नाजूक, ही चौकश, तर कधी कधी अति चौकशीमुळे सुद्धा स्वतःचं नुकसान करून घ्यायचं. त्यामुळे फार खोलात कुठल्या गोष्टीचे शिरू नका. चंद्र राशीतल्या पहिल्या आणि 7व्या भावात राहू आणि केतूची स्थिती तुमच्या व्यक्तिगत जीवनात काही गडबड करू शकते. त्यामुळे उगाचच कोणाशी चॅटिंग करणं, गप्पा मारणं या गोष्टी सोडून द्या. यावर्षी कोणताही मोठा निर्णय हा तुमच्याकडनं घेतला जाणारच नाहीये. जसं तुम्हाला मोठी गुंतवणूक करायची असेल तर यावर्षी थोडं विचारपूर्वक गुंतवणूक करा, हा सल्ला देण्यात येतोय. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की तुम्ही खूप चौकस आहात, परंतु यावर्षी जास्ती चौकशी करू नका. पण जेव्हा आर्थिक गुंतवणूक करणार ना, तेव्हा मात्र तुम्ही चौकशी करूनच त्यात गुंतवा, जे काय गुंतवायचे. मोठे निर्णय घेताना काळजी घ्या. 29 जून ते 15 नोव्हेंबर या काळात शनी वक्री होते आणि अर्थात ही स्थिती फारशी अनुकूल राहणार नाहीये. या कालावधीत थोडाफार त्रास होईल. मला वाटतं कमरेचे आणि पायाचे त्रास हे तुम्हाला या कालावधीमध्ये जपायचे आहेत. विद्यार्थ्यांसाठी निश्चित चांगला काळ आहे. नोकरदारांसाठी सुद्धा चांगला काळ आहे. गृहिणींसाठी सुद्धा चांगला काळ आहे. ज्या गृहिणींना असं वाटतं की आम्ही काहीच करू शकलो नाही, त्यांना शिकण्यासाठीच्या संधी या कालावधीमध्ये उपलब्ध होतील. किंवा तुम्हाला एखादं स्वतःचं काही चॅनल चालू करायचे, मीडिया चालू करायचे, तुम्ही अशा काही गोष्टी करू शकता की ज्याच्यातून बोलून तुम्हाला पैसा मिळेल. नातेसंबंधाच्या बाबतीत म्हणाल तर जे जुने मित्रमंडळी होते किंवा जुने नातेसंबंध आहे ते पुन्हा तुमच्या जीवनामध्ये येण्याची शक्यता आहे. आणि अर्थातच कुटुंबाबरोबर एखादी मोठी सहल काढणं, आनंदाने दिवस काढणं, थंड हवेच्या ठिकाणी जाणं, अशा प्रकारच्या घटना या मे महिन्यात घडतील. तर डिसेंबरच्या दरम्यान 2024मध्ये आपल्या धार्मिक प्रवास देखील बऱ्यापैकी घडतील. याच कालावधीमध्ये तुमच्या घरामध्ये जर मंगल कार्य घडली तर उत्तम त्याचे फल मिळतील. आणि मला असं वाटतं की कन्या राशींच्या मंडळींनी आपल्या कुलदेवतेची जास्तीत जास्त उपासना करावी. कोर्ट कचेरीची जर भानगड असेल तर ते जैसे थेच राहणार आहे, परंतु प्राथमिक सुरुवात असेल तर ती कोर्ट कचेरी लागलीच मिटून टाकण्याच्या मागं लागा. कारण कोर्ट कचेरी करून कोणाचाच फायदा होत नाही. याच्यात फक्त तारखांवर तारखा पडत राहतात. कारण ह्या कोर्टात हारलो जिंकलो तरी परत पुढच्या कोर्टात चालूच असतं. त्याच्यामुळे तारीख पे तारीख होतं. त्यामुळे कॉम्प्रोमाइज करून गोड बोलून जो विषय थांबवता आला तर थांबवा, आणि जर समोरचं ऐकत नसेल तर चालू राहू द्या. जर कोर्ट कचेरी चा विषय सोडून द्या, परंतु जर तुमच्या जीवनात काही व्यक्तिगत वाद असतील तर ते देखील गोड बोलून तुम्ही संपवण्याच्या मागं लागा. कारण जीवन हे खूप छान आहे, आनंदी आपल्याला ते घालवलं पाहिजे. 2023 मध्ये माझा एक चित्रपट आला होता, आलय माझ्या राशीला, आणि त्यामध्ये आपल्या राशीचं एक प्रतिनिधित्व एका अभिनेत्रीने केलं होतं. ती कोणती ती बघा. आणि त्या चित्रपटामध्ये कन्या राशीचं वैशिष्ट्य तुम्हाला पाहायला मिळेल. किंबहुना तुमच्या घरात जेवढे लोक आहेत त्या प्रत्येकाच्या राशी माहिती करून घ्या आणि तो चित्रपट बघा. आता हा चित्रपट कुठं बघायचा आहे तर ॲमेझॉन प्राईमवरती तुम्हाला बघायचा आहे. ॲमेझॉन प्राईमवरती आले माझ्या राशीला जर टाईप केलं तर तुम्हाला हा चित्रपट पाहायला मिळणार आहे अगदी मोफत. आणि आता मी कन्या राशीचं सांगितलंय, मी मेषेपासून प्रत्येक राशीचं सांगतोय मिनेपर्यंतचं, ते तुम्ही स्क्रोल करा. जसं की कन्या राशी 2024, मेष रास 2024 असं टाका तुम्ही. आनंद पिंपळकर पुढे टाकायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझं राशी भविष्य हे पाहायला मिळेल. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय जय साईराम. हा वर्ष तुम्हाला आनंदाचं जाव, सुखसमृद्धीचं जाव, भरभराटीचं जाव, ही साई चरणी प्रार्थना. आणि नेहमीच आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील.
माणसांचा आणि राशींचा सुरू झालाय खेळ. आता बघू कोणाचा कसा लागतोय मेळ. आमचा रुबाब अजून तसाच आहे म्हणा. पाठक इज इक्वल टू शिस्त. हे सगळं माझ्या राशीला का? बरोबर, राशीला रे राशीला.